अमर उपोषणाचा 5वा दिवस आहे आबा. खरं तर या कार्यकर्त्यांनी तिघांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. हा न्याय मिळवून देताना स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांनी पर्वा केलेली नाही. खरं तर या कार्यकर्त्यांचं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो. आणि आज ही जे न्याय मिळवून देण्यासाठी सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय या कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार आदरणीय दीपक आबा सावंत पाटील, तसेच या अमर उपोषणाला भेट देण्यासाठी तालुक्याचे युवक नेते आदरणीय अनिकेत भैया देशमुख आणि सर्व शेतकरी बांधव उपस्थित राहिले. आणि हा लढा विजयी झाला. या लढा विजयी करण्यासाठी आमच्या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनी जीवाचं रान केलं. विशेष करून नानासाहेब गाडवे असेल, त्यांची सर्व टीम, त्यांची सुद्धा इथं नाव घ्यावं लागेल. त्यांनी रात्रीचा दिवस करून संस्कार करतो. त्याबद्दल मी सर्वांचं सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक या नात्यानं आभार मानतो. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करण्यात आलेले आहेत. परंतु गळीत हंगामातील 24-25 मध्ये गाळप झालेल्या ऊसाचा प्रति मेट्रिक टन 2800 देण्याचे ठरले होते. तरी त्यापैकी राहिलेला 100 रुपये फरक बिल आम्ही याच्या 2 दिवसात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करत आहोत. हे पहिला मुद्दा आपला त्यांनी मान्य केलेला आहे. आता जो दुसरा मुद्दा आपला होता, धाराशिव सहकारी साखर कारखाना संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना वाकी शिवणे युनिट नंबर 4 या कारखान्याचा गळीत हंगाम सन 2025-26 रोजी झाला असून गळीत हंगामामध्ये कारखान्याकडे गळीत येणाऱ्या ऊसास प्रति मेट्रिक टन 3000 रुपये दर देण्यात येणार असून त्यापैकी 2900 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. तसेच दुसरा हप्ता दिवाळीच्या निमित्तानं 100 रुपये प्रमाणे देण्यात येणार आहे. वरील माहितीसाठी सर्व सभासद बंधू भगिनी ऊस उत्पादक शेतकरी यांची नोंद घ्यावी. जास्तीत जास्त ऊस धाराशिव साखर कारखान्याला सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड वाकी शिवणे युनिट नंबर 4 या कारखान्यात गळीत घेऊन सहकार्य करावे ही विनंती. या निमित्तानं मी आज पहिल्यांदा साखर कारखान्याचे चेअरमन आबा यांचे सगळे युनिट असेल त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. हे शेतकऱ्याच्या पोराने इतर सगळ्या भागामध्ये प्रत्येक कारखान्याला प्रति सुरुवात 3000 रुपये उचलीप्रमाणे दिली होती आणि आपल्या कारखान्याचा 2800 होता. बरोबर. तर आता ही कसं आहे, ही काय होतंय, हे कम्युनिकेशनचा गॅप आहे. आणि मला हे बघा अजून आपण मी सांगू का, मी कधीही कुणाच्या आतल्या बाहेरच्या भानगडीत नाही. मला पाहिजेच असेल तर उघड मी सांगणार आहे तुम्हाला येऊन, आबा इथं आता इथं मी मालकच आहे. आज बी आहे, आज बी मी सगळं थांबवू शकतो. पण आपल्याला चांगल्या हेतून आपण दिला. अहो कुणाला घ्यायचं आहे, मला घ्यायचा असता तर मी त्यावेळेला तुम्हाला सन्मानानं दिला असता. एक मिनिट, माझ्या तक्रारी नाहीत. तक्रारी कुणी केल्या माझ्याकडं? माझ्याकडे आली बँकवाली. आणि आपण आता ही फोनवर सगळ्या जगासमोर बोलायला नको. हा विषय आता आपण खाजगीत बोलूया. तुम्ही तिकडून आला की मला फोन करावा. अहो कुणी 28 कोटी कुणी द्या. मी कोणत्या भाड्याने टक्केवारी पैसे मिळवले आजपर्यंत? त्याच्या आईला आमच्या बापानं आमच्या आईनं आम्ही 40 वर्ष राजकारण केलं. आम्ही कुणाही वाळ्या पाहिल्यावर पाय ठेवलं नाही. कुणाला म्हणायचं आपण? ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाहिजे असले किंवा इतर कुठल्या मंत्र्याला किंवा नेत्याला पुढाऱ्याला पाहिजे असेल तर आपण हे सांगू शकतो ना की बाबा आमचे पैसे गेलेत म्हणून. मी तुम्हाला म्हणतात मी सांगू लागलो असतो. मी जर माझ्याकडून तरी हे बघा, आम्ही तुम्हाला कशाला बोलवलं आबा सन्मानाने? तुम्ही कारखान्यातले डॉक्टर आहात. सुधाकर पंतानंतर तुम्ही एक चांगला तरुण वयात झालं. तुम्हाला या कारखान्यानंतर शरद पवार साहेबांनी बोलवून बीडचा कारखाना दिला. सांगोल्यामुळे तुमचं रेप्युटेशन राज्यभरात वाढलं. आमची विनंती आहे, ही लोक म्हणतील तर कुठं आपण जर केवढा आता नाही तर आता आपण एवढा विचार केला. तुम्ही काय लय फायद्यात आहे का ते विठ्ठलमध्ये? मग आता तेच सांगतो, मग इथं गरीबाला त्याच्यासाठी कशाला विचार करायचा आहे?
आणि तुमचा पाठवणारा सावंत आहे ना, जरा नीट ऐकून घ्या. तुम्ही ऐकायला शिका. तुमच्या सावंत यांना काय सांगितलं, 20 रुपयेवर आम्ही देऊ शकत नाही, आणि तुम्हाला सांगताना वेगळं सांगितलं. माझं म्हणून मी इथं सगळा फोन तुमचा आतापर्यंत सगळा स्पीकरवर टाकलाय, आणि समोर जी बसलेली आहे ती ना, ही सगळी माझी आयुष्यभराची विरोधक आहेत. त्यांचा माझा गाडीचा सुद्धा संबंध नाही, यांचं माझं बोलणं नाही. त्यामुळे तुम्ही विचार करा. 4 वाजेपर्यंत आपण विचार करू आणि चर्चा करू. नाही मी नाही निर्णय आबा घेऊ शकत. तुम्हाला 4 वाजेपर्यंत तुम्ही चर्चा करा. सावंत आलेला आमच्याकडे 23 मिनिटाचं रेकॉर्डिंग.